वरी चढ कडू कारल्याचा येल कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्या वरी येती ववळा दूध जाता उतू तू वठी फुटल्या ग शिव्या वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी अकट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी. आपल्या पपीला ज्या घरात शिकू देतील त्याच घरात मी माझी पोरगी देणार. ए पोरी, काळजी नाही करायची, काळजी करायची नाही. आज आहे तुझा, तुला चुकीच्या घरात देणार नाही. बाईचं खरं सुख आहे ना हे संसारातच असतं आणि तेच लय महत्वाचं असतं बघ. तुझ्यासाठी स्थळ येऊन राहिलेत ना, मग ते पाहायचे का नाही? म्हणजे तुझ्या मनात दुसरं काही नाही ना? माझं बाहेर कुठेच काही नाही. स्थळ शोधा माझ्यासाठी. काय रे मुन्ने, कसला विचार करतोय? तुम्ही घरच्यांना सांगितलं, तुम्ही म्हणाल त्या पोरीशी लग्न करायला तयार आहे म्हणलं मी. काय? अरे मग अनुष्का, तिचं काय? बेस्ट केलं भावा एकदम. नाहीतरी धावताच्या मागं पळू नये. आधी आपल्या ग्रुपमध्ये मी एकटाच होतो घर संसारवाला, आता मुन्या पण लाईनवर आला. आधी त्याला फक्त घरच्यांचेच फोन यायचे, आता घरवालीचा पण येणार. अहो येत आहे ना. गप्रे, अनुष्काचं काय? तिला काय वाऱ्यावर सोडायचं आहे ना? हे मुन्ने, अरे कमीत कमी ट्राय तरी करायचा. फार तर फार ती नाही म्हणाली असती. सगळा मूड घातलाय रे नी. एवढी काय घाई झाली होती रे तुला? अरे ते घरचे काय घरचे? घरचे काय हात धुवून मागे लागलेत तुझ्या लग्न कर म्हणून? अरे अरे घरच्यांनी अर्ज केलाय वधूवर सूचक मंडळात, फोटो पण पाठवले गणगोतात. आता पोरी पण सांगून येऊ राहिल्यात. म्हणून काय झालं मग? स्वतःहून सांगायचं का तुम्ही म्हणाल त्या पुरुषी लग्न करायला तयार आहे? याला काय अर्थ आहे राव मुन्ने? मग दुसरं काय करायचं? अरे एकदा सांगून बघायचं ना रे घरी अनुष्का बद्दल. अरे सांगायचं काय सांगायचं? त्या अनुष्काला पराग आवडतो का नाही हे कन्फर्म नसताना घरी काय सांगायचं? अरे मग कर म्हणाव प्रपोज, मग क्लिअर होईल सगळं. आणि ती जर नाही म्हणाली ना तर कर हवे त्या मुलीशी लग्न, पण प्रपोज करा तू. कसा करू प्रपोज सांग? तो पुण्याचा कोण तो प्रतीक, त्याच्यासोबत झालं ना ब्रेकअप हिचं. अरे तिला नको आता कुठलं रिलेशन, ती नाही आहे त्या फेज मध्ये ना. मग कसा करू प्रपोज सांग ना. आता याला कसं समजून सांगावं ना तेच कळत नाहीये. अरे मुन्या, पोरींची जात तुला नाही कळायची. त्यांच्या डोक्यामध्ये ना एक इमोशनल गुताडा असतो, गुताडा. आपण लगेच असं गिव्हअप नाही मारायचं. अरे अजून टाइम गेलेला नाहीये. मांडवात उभं राहायच्या आधी एकदा करून टाक तिला प्रपोज. मला नाही ना असं लग्न करायचं आरते. अगं आपल्या नीला लग्नानंतर साधं तिचं BA नाही पुरं करता आलं. माझी PhD कशी पुरी होईल? काही नाही ग, शिकू देणारा नवरा मिळो नाहीतर न शिकू देणारा, शेवटी होणार एकच आहे. शिक्षण बाजूला राहणार. लग्न झाल्यानंतर बाई वेगळ्याच गोष्टींमध्ये अडकते. मी काय म्हणली माहितीये? आता तर तिला शिक्षण पुरं करण्याची गरज पण वाटत नाही असं म्हणली. मला भीती वाटते ग आरते. माझं पण असंच काहीतरी झालं तर काही सांगता येत नाही. यार किती निगेटिव्ह विचार करते ग तू.
असं काही नाही होणार रे बाई. आता मला सांग, चांगला नवरा मिळाला तर चांगलंच होईल की नाही? आणि आता तुझ्या वहिनीचं शिक्षण मागं पडलं म्हणून तुझं पडणार आहे असं कशावरून बरं? आता मुळातच तुझ्या नीला शिक्षणाची आवड नव्हती. एखाद्याला एखाद्या गोष्टीची आवड असेल ना तर ती पूर्ण करण्यासाठी तो काही पण करतोय. परिस्थिती कशी का असाय ना. अगं या सगळ्या गोष्टी पुस्तकात वाचायला बऱ्या वाटतात. लग्न झाल्यानंतर फक्त एकट्याच्या मर्जीत नाही ना राहत गोष्टी. नवरा, सासू सासरे, घरची लोक सगळ्यांची मर्जी सांभाळावी लागते. तुम्ही किती पण मनातल्या मनात ठरवा, सगळ्या घराच्या सपोर्ट शिवाय काही होत नाही. आरते आता हेच बघ ना, मी इथवर एवढी शिकली पण आप्पा, लक्ष्मी काका, समीर दादा यांच्या सपोर्ट शिवाय झालं असतं का ते शक्य? नाहीच ना. यार पप्पे तू लय विचार करती राव. तुमच्या ना अति शिकलेल्या लोकांचा हाच प्रॉब्लेम असतोय. पार कीस पडेपर्यंत विचार करत बसायचा. आता बाई माझं लगीन नाही झालंय, नाही तर मीच तुला इन डिटेल मध्ये सगळं सांगितलं असतं. अरे ते माहिती आली कविता गुंड्या पण आहे. हो, तिचं लगीन झालंय ना, ती समजा सांगेन तुला काय असते आणि काय नाही. विचारतीलच. हा अरे मुन्न्या, अनुष्का सारखी मुलगी मिळू शकते रे तुला. माणसानं खाऊन माजावं, टाकून माजू नये रे. हा महाराज, मठ टाकता का एखादा? एवढं ज्ञान वाटतंय. मी त्याच्यात दोष भरायलो आणि तू माझीच हवा काढ. तुला शोधून काढलं. शोधून काढलं की नाही तुला? या ना वहिनी, या नव्याने ग्रुप मध्ये आलात ना तुम्ही, तुमचं स्वागत आहे. थँक्स. अधोक्षज चिंगम. चिंगम. आणि हा कोण आहे? ओळख. लगतोय का असा? गट्टू. तोंड का लपवतोस तू? काय तोंडात? तोंडात काय? तू सोडणार होतास ना? तू सोडणार होतास ना? सॉरी. कसं आहेस गट्टू? नाईस मीटिंग यू यार. सीइंग यू आफ्टर सो लॉन्ग. घाबरला बघ कसा. माय नेम इज चिंगम. पराग फ्रेंड. नाईस मीटिंग यू टू. झाली आपली ओळख. सो तू इकडे कसा? अगं मी सोड, तू इकडे कशी? का इकडे मुलींना एंट्री नाहीये? नाही असं नाहीये. काय पण पर्या, काय कमाल जागा आहे यार. ओ माय गॉड, आई शपथ. ए ही जागा कोणी शोधून काढली? मी. अरे लव यू यार, काय कमाल जागा आहे. अप्रतिम. पुण्या मुंबईच्या पोरींची स्टाईल असती तशी, त्यांच्या मनात काही नसतं. याला काय अर्थ आहे राव? काय रे पर्या, मी तुला किती फोन केले, तू फोन का नाही उचलला? अगं सायलेंट वर होता. तू रागवलास माझ्यावर अजूनही? अगं नाही. मी सॉरी बोलले ना तुला.
अगं रागवायचं काय त्यात? आणि खरंच फोन सायलेंट होता. एक मिनिट. मी इकडे येण्याच्या आधी तुमची काहीतरी चर्चा सुरू होती. नाही. काय नाही ते काय नाही. खोट. तुमची चर्चा सुरू होती, सिरियस डिस्कशन सुरू होतं. पर्या, अगं कुठं सिरियस बिरियस, आम्ही आपलं अशाच गप्पा चालू होत्या. काय रे? ते पर्याच्या घरचे त्याच्यासाठी पोरगी पाहू राहिले. पर्या, तुला सांगावंसही वाटलं नाही मला. आपण मित्र आहोत ना चांगले, सगळं शेअर करतो ना एकमेकांची. यही है अपनी दोस्ती. अगं मी खरंच तुला सांगणारच होतो. पर्या, Congratulations, buddy. That's such a good news, yaar. I'm so happy. Oh my God. पण ही न्यूज अशी द्यायची नसते. पार्टी पाहिजे, बरोबर ना? पार्टी. देतो ना पार्टी. पार्टीचं काय, पण आधी लग्न तर ठरू दे ना. आता फक्त घरचे म्हणले की पोरगी पाहायची म्हणून, बाकी काही नाही. अरे ठीक आहे, एवढं काय त्याच्यात. पोरी पाहायला सुरुवात केली, त्याच्यानंतर कांद्या पोह्यांचा कार्यक्रम, आणि आपला मुलगा तर एकदम आयडियल मुलगा आहे, त्याच्यामुळे पटापट लग्न होणार. हो की नाही? ओ माय गॉड, आय एम सो एक्साइटेड. गट्टू, आपण एक काम करायचं. आपण ना पर्यासाठी एक कमाल संगीत प्लॅन करूया. एकदम कमाल. आणि परत तू ना शेरवानी घालायची, सॅब्याची. सॅब्याची म्हणजे? तुला सॅब्याची नाही माहिती? नाही. तुला सभेची नाही माहिती? नाही. खरंच नाही माहिती तुला सभेची? अरे खरंच नाही माहिती. अरे सभेची म्हणजे कुणी सांगल? मग सांग ना. सांग तू. गट्टू, सॅब्याची म्हणजे चिंगम. हा? तू सांग ना मी? प्लीज. अरे ते सभेची म्हणजे ना, तो ड्रेस असा सॅबेज. सांगू मी? प्लीज. अरे सॅब्याची हे नाव आहे एका डिझायनरचं, आणि तो कपडे डिझाईन करतो मुला मुलींसाठी लग्नासाठी, आणि त्याचं वेडिंग कलेक्शन कमाल असतं. तर पर्या, तुला मी सांगितलं होतं ना, मला तुझ्या लग्नात खूप नाचायचंय, आणि ह्याहून चांगली संधी मिळणारच नाही ना. गट्टू, तर मग ठरलं, आपण पर्याचं खतरनाक संगीत प्लॅन करूया. हा? आणि हो, माझी मैत्रीण संगीत कोरिओग्राफ करणार. शी इज अ व्हेरी गुड कोरिओग्राफर. ओके? अगं गुंड किती गोड आहे का. जाते घरी घेऊन त्याला. दुसऱ्याचेच लेकरं आवडते, स्वतः तर लग्न करायचं नाही म्हणते. काय? असं कधी म्हणली ग मी? काय पण बोलते का ग तू आरते? होय, तूच तर म्हणली होती ना मला,
ही मला काय म्हणली माहितीये का, लग्न झाल्यावर पोरीच्या जातीला स्वातंत्र्यच राहत नाही म्हणे. माणूस संसारात अडकून जाते आणि हिचा अभ्यास होणार नाही असं वाटतंय हिला. सांग तूच आता तिला. पूर्वी अजून तिथंच आहे का ग तू? किती कन्फ्युज आहे ग बाई तू. मी तुला बोलली होती की नाही, आधी लगीन कर आणि मग PhD कर. पण तू हट्टच धरून बसली. तुला सगळं संगच करायचंय. हा, मला दोन्ही एकत्र करायचंय. अगं मला शिक्षणात रस आहे म्हणजे लग्नाची हौस नाही असं नाहीये काही. कुठल्या पोरीला लग्नाची हौस नसती? सगळ्यांनाच असते. मला पण आहे. तर माझं लग्न संसार याची मी वेगळी स्वप्न रंगवली आहेत. माझ्या स्वप्नात मी माझ्या जोडीदारा इतकीच कर्तृत्वान झालेली दिसते स्वतःला. आणि मला चूल आणि मूल करण्यापेक्षा माझ्या जोडीदाराच्या खांद्याला खांदा लावून संसार करायचा आहे. हे अशी स्वप्न पाहिलीत मी. काय चुकलं ग? पूर्वे लय भारी बोलते ग तू. तू पुस्तक लिहा PhD झाल्यावर. अगं माय पूर्वी या पुस्तकातल्या गोष्टी असतात. दुनियेची रीत वेगळी असती. हे पा, तुमच्या दोघींची लग्न झाली ना म्हणजे तुम्हाला आपलं आपच कळेल. याने शिकेली वाटतं बाई. बोलवलं लागतंय. बाई हे पोरगना सुखाने खाऊ बी देत नाही बाई. किती त्या हाकतो रे तू गुंड्या. खाणं नाही पिणं नाही, याचा डायपर पाय नाही. थांबी कंगाल व्हायला लागलो. बस, तीच. तर कशाबद्दल बोलत होतो? संगीत. आपण पर्याचं संगीत करायचं आणि मी माझ्या मैत्रिणीला बोलवणार आणि मस्त थीम ठेवूया आपण. म्हणजे पर्याच्या संगीतमध्ये 90sची बॉलिवूड थीम, फुल नॉस्टॅल्जिया. काय बोलतो? हा, आणि आपण सगळ्यांनी ना थीम प्रमाणे कपडे घालायचे. हा, फॉर एक्झाम्पल पर्या तू ब्लॅक कलरची धोती, त्याच्यानंतर ब्लॅक कलरचा कपडा असा डोक्यावर बांधायचा, ब्लॅक कलरचं जॅकेट. हा, आणि मग डान्स करायचा. तू चीज बडी है मस्त मस्त, तू चीज बडी है मस्त, तू चीज बडी. अरे भारी है. तू चीज बडी है मस्त मस्त, तू चीज बडी है मस्त. करू 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 सगळं करू. तुम्ही जे जे म्हणता ना ते सगळं करू. पण इथं नाचू नका ना. सगळे बघतायत, शिक्षक आहे ना. पर्या, अरे संगीतमध्ये फुलं 90sचा अक्षय कुमार दिसशील तू. कमॉन. अगं ए बाई, असं काही करू नको. जे काही करायचं ना साधच करू. लग्नाच्या आदल्या रात्री त्यांनी असं मस्त मस्त केलं ना, लग्नाच्या दिवशी त्याची घोड्यावरून वरात नाही निघायची, धिंड निघन. अरे यार, काय बोर आहात तुम्ही यार. गट्टू. ओके, संगीत नको करूया. बॅचलर्स पार्टी करूया. साधी, सिंपल, प्रॉमिस. बॅचलर्स? अगं बॅचलर्स तर लग्न ठरल्यावर होतं ना. मला आधी मुलगी तर मिळायला हवी ना. अरे मुलगीच सापडली नाहीये ना. एवढं काय आहे त्याच्यात. ओके, बॅचलर्स पार्टी नाही करायची, संगीत नाही करायचंय. एक काम करूया, आपण आपल्या बॅचचं रियुनियन करूया. पर्या, तुझी ओल्ड क्रश वगैरे असेल ना, तिला बोल, लग्न करून टाकू तिच्याशी. पोरं पोरी एकत्र, धमाल, मजा मस्ती, गाणं, डान्स, खाणं पिणं, दारू. व्हॉट्स इट? मला चालेल. मला चालेल. तू बॅच मध्ये होतास आमच्या? नाही, वर्गात नव्हतो, पण गेटवर होतो ना. तुमच्या वर्गातल्या सगळ्या मुली मला माहिती आहेत. अजूनही मी त्यांच्या टच मध्ये, तू सोडून ऑनलाईन. ओके, ठीक आहे. मग सगळ्यांना तू इन्व्हाइट कर. दॅट्स ओके. चालेल. ऑनलाईन. हा, ओके देन, प्लॅन डन. आपल्या बॅचचं ग्रँड रियुनियन माझ्या घरी फिक्स. भेटू. बाय.
लग्न झालं की चूल आणि मूल काही सुटत नाही बायांना. अगं संसाराचा नियमच असतो तो. नवरा बाहेरचं बघतोय आणि बाई घरातलं बघती. अगं याला संसार म्हणते. होय, असं काही नसतं. आजकालच्या पोरी जॉब करून संसार सांभाळते. घाबरवती कशाला ग? लग्न करायचंय आम्हाला. ती गुड्डी करते की बिस्किटाच्या कंपनीत पार्ट टाइम जॉब. हा हा हा, त्या गुड्डीचं नको सांगू आम्हाला. संसार सांभाळून जॉब करणाऱ्या पोरींचं काय होतं नाही मला विचार. हे बघ पूर्वी ऑफिस मध्ये बॉस ओरडतो आणि घरात नवरा. तारेवरची कसरत असते बघ सारखी. तेवढी ओढाताण होतच असणार ना ग. अगं ओढाताण जीव जातो जीव. हे बघ पूर्वे तू नीट लक्ष देऊन ऐक बाई माझं. आता तू PhD झालीये म्हटलं सासरवाले 4 चौघात लय कौतुक करतील बघ तुझं. आमच्यासून PhD झाली पण म्हणून का तुला असं म्हणणार नाही ते की बाई आज दळण कांडू नको, स्वयंपाक करू नको, पाणी भरू नको. अगं हे करावंच लागतं. आणि मग हे सगळं सांभाळून तुला अभ्यास करायला जमणार आहे का पूर्वे? आणि होणार नसेल ना काय ते आत्ताच ठरवून आपण जाऊन सांग बाई घरी. नाही तर नंतर बसशील रडत. काय पटतंय ना?